निलेश चव्हाण याच्याविरुद्ध काल वारजे पोलीस स्टेशनला आमसॅट आणि यातील कसपटे फॅमिलीला धमकी दिल्याबद्दल आमसॅट आणि बाकीचे सेक्शन BNS नुसार तो गुन्हा दाखल आहे वारजे पोलीस स्टेशनला. निलेश चव्हाण राहणारा वारजे आहे, औदुंबर कॉलनी या ठिकाणी. 19 तारखेला यातील जी कसपटे फॅमिली आहे त्यातली जी दुर्दैवी महिला मयत झाली, तिचा जो बच्चू आहे तो बच्चू यांच्याकडे त्या आगवणे फॅमिली दिला होता. आणि ही त्यांना जेव्हा माहिती कळली कसपटे फॅमिलीला, त्यावेळेस तो त्यांचा बच्चू घेण्यासाठी ते निलेशच्या घरी गेले होते. त्यावेळेस निलेशने त्यांना त्याचं जे लायसन्स वेपन आहे ते दाखवून त्यांना धमकावलं होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका, मी तुम्हाला ते बच्चू देणार नाही. त्यावरून तो काल आपल्याकडे वारजे पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर आहे. याच्यामध्ये पुढचा तपास जो आहे ते वारजे पोलीस स्टेशन करत आहे. आता सर याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे. याच्यापूर्वी 2009ला सुद्धा याच्यावरती एक NC दाखल आहे. NCवर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा केलेलं आहे. नंतर याच्यावरती हिंजवाडी पोलीस स्टेशनला ड्रंक ड्राईव्हचा पण एक केस दाखल आहे आणि त्याच्यावरसुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंटेशन झालेली आहे. 2022मध्ये याच्या पत्नीने, भाग्यश्री नाव आहे त्या पत्नीने, त्याच्यावरती 376-377 या कलमान्वये त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा चार्जशीट याचं पूर्वी गेलेलं आहे. एकंदरीत पाहता याचे काही पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड आपल्या रेकॉर्डवर दिसून येत आहे. आता याच्यातले आता जास्त डिटेल याच्यामध्ये तुम्हाला भावधन पोलीस सांगू शकेल, परंतु याच्यामध्ये त्याची फॅमिली रिलेशन होते आहेत हे याच्यावर सिद्ध होतं की ज्या त्यांचा बच्चू त्या ठिकाणी त्यांनी ठेवला होता त्या त्यांचे फॅमिली रिलेशन असू शकतात. आणि हे तपासात पुढच्या गोष्टी ज्या आहेत हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तपासात कदाचित पुढे आल्यास आपल्याकडे जी तक्रार आहे त्यांनी त्यांच्या स्वहस्ताक्षरात लिहून दिलेली तक्रार आहे, त्या तक्रारीवरून याच्यामध्ये जे सेक्शन आपल्याकडे होतात ते सेक्शन आपण लावलेले आहेत. याच्यामध्ये अपहरणाबद्दल त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये कुठेही असं काही मेन्शन नाही केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची लिहून तक्रार दिलेली आहे त्याच तक्रारीनुसार त्याच ह्याच्यानुसार कलमानुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये असं की अनैसर्गिक प्रकारचा संबंध त्यांनी ठेवले होते पत्नीसोबत किंवा तो मारहाण केलेली होती, त्याच्या अंगावर जे होते दागिने वगैरे ते त्यांनी हिसकावून घेतले होते किंवा रॉबरीचा प्रकार केला होता, असे काही सेक्शन त्याच्यामध्ये त्या निलेशच्या विरुद्ध दाखल आहेत. त्यानुसार ते गुन्हा दाखल करून नंतर कोर्टात त्याचा हिंजवडीला पण ड्रंक ड्राईव्हचा त्याच्यावर केस आहे. पूर्वी वारजे पोलीस स्टेशनला सुद्धा 2009 साली एक पायगुडे नावाची इसम आहेत, त्यांनी त्याच्यावर दाखल केली होती तक्रार, त्याच्यावर सुद्धा प्रिव्हेंटेशन केलेली आहे. आणि हा कालचा जो आहे रिसेंट कसपटे फॅमिलीला त्यांनी धमकावल्याचा पिस्टलचा दाग दाखवून हे सुद्धा गुन्हा काल दाखल केलेला आहे.